विद्यार्थी मित्रांनो, मी स्नेहल साकार फोरममध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी एक सीन सांगणार आहे आणि त्या सीनला धरून पुढचं लेक्चर काय आहे ते आपण बोलणार आहोत. बघा, हा व्हिडिओ पाहणारे जे कोणी विद्यार्थी असतील, पर्टिक्युलरली महिला विद्यार्थी की ज्या कोण आहेत ज्यांचं लग्न झालेलं आहे, ज्यांना मूल आहे आणि या सगळ्या गोष्टी सांभाळून त्यांना काय करायचं आहे, अभ्यास करायचा आहे. तर बघा, हे जे काही 2-3 डायलॉग्स आहेत, की जे मला आमच्या विद्यार्थ्यांकडून माहीत पडतात. कदाचित माझ्या तोंडून त्या गोष्टी येतातच आणि ते अगदी साहजिकच आहे, की काय होतं, की कुठून दुर्बुद्धी सुचली, एवढ्या लवकर लग्न केलं. अगोदर पोस्ट काढली असती, अगोदर काय म्हणतो करियर केलं असतं आणि मग लग्न केलं असतं, तर फार बरं झालं असतं. आता मूल सांभाळायचं आहे, नवऱ्याचा डबा आहे, सण समारंभ आहेत, सासू-सासरे त्यांची आजारपणं, परत मुलाचं सगळं झालं. तर एवढ्या सगळ्या गोष्टींमधून माझा अभ्यास कुठे? किंवा मी तो करू कसा काय? मी त्याच्यासाठी वेळ देऊ कसा काय? आणि विषय असा असतो, की ज्या व्यक्तीने स्पर्धा परीक्षेमध्ये 2-3 वर्ष घातलेली असतात, त्यांना पुस्तकं वाचलेली असतात, त्यांना पुस्तकं माहीत असतात. तर परीक्षेची ॲड दिसल्यानंतर ती ॲड भरून त्याचा अभ्यास करून आपण ही पोस्ट मिळवू शकतो. हा जो मोह आहे किंवा हे जे फिलिंग आहे ना, ते प्रत्येक महिलेला येतच असतं. आणि जिचा रिझल्ट अगदी थोड्यावरून गेलेला असतो किंवा आता बरेच दिवस झालेले आहेत, बाहेर जाऊन आपण अभ्यास करतोय. तर आता ते शक्य होत नाहीये. लग्न आपल्याला करावंच लागणार आहे. घरचे आता म्हणतात, की बास झालं आणि अशा कंडिशनमध्ये जेव्हा नवीन परीक्षा देण्यासाठी त्या मुलीला जावं लागतं, तर तिच्यासाठी काही खूप, खूप, खूप महत्त्वाच्या टिप्स आजच्या या लेक्चरमध्ये काय करणार आहोत आपण पाहणार आहोत. तर करूयात आता आपण आपल्या जो मुद्दा आहे आजचा तो सुरू करूया. तर बघा, आज आपण या विषयावर बोलणार आहोत, की गृहिणी. मध्ये गृहिणी म्हणजे काय, की अ, खूप वर्ष झालेलं आहे, जिचा गॅप झालेला आहे. लग्न झालं, मूल झालं आणि त्याच्यानंतर तिला आता नव्याने परीक्षा द्यायची आहे. तर मग तिच्यासाठी ह्या स्पर्धा परीक्षेतलं जे वेळेचं जे व्यवस्थापन आहे, तर हे ती कशा पद्धतीने करू शकते आणि या ज्या गोष्टी आहेत, त्या मी माझ्या वैयक्तिक आयुष्यात सुद्धा काय करते आहे, फॉलो करण्याचा प्रयत्न करते. बघा, आपण इथे प्रयत्न करू शकतो, कारण ही अशी काही जादूची कांडी नाहीये, की आज आपण ह्या गोष्टी फॉलो केल्या, ह्या गोष्टी झाल्या आणि माझा सगळा अभ्यास करून झाला, मला लगेच पुढच्या नेक्स्ट पेपरमध्येच माझा काय आला, रिझल्ट आला. बघा, पॉझिटिव्ह राहणं हे कधी पण चांगलं. जे आपण करत आहोत ते आपल्याला काय करायचं आहे, सक्सेसफुली करायचं आहे. परंतु ही गोष्ट एक्सेप्ट करा, ही गोष्ट स्वीकारा, की माझ्या अभ्यासाबरोबर माझ्या आयुष्यातल्या दुसऱ्या काही जबाबदाऱ्या आहेत, तर त्या जबाबदाऱ्या मला पार तर पाडायच्या नक्कीच आहेत. जसं घर असलं, घरातले आपल्या कुटुंबातले सदस्य असले किंवा आपली स्वतःची काही आपली तब्येत असली, या सगळ्या गोष्टी मला फॉलो तर करायच्याच आहेत. मला मॅनेजच करायच्या आहेत. परंतु याचा जो स्ट्रेस आहे, तो स्ट्रेस न घेता, या गोष्टीचा ताण न घेता, जर मी काही टिप्स वापरल्या आणि माझंही आयुष्य सोपं होईल, माझा अभ्यासही व्यवस्थित होईल आणि माझ्यातली सकारात्मकता वाढल्यामुळे अर्थात काय होईल, माझा रिझल्ट हा लवकर येईल. तर बघा, याच्यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, की बऱ्याचदा काय होतं, की लग्नानंतर वर्ष झाला, 2 वर्ष झाला, आपल्याला वाटत नाही, की आपण नवीन अभ्यास करावा किंवा काय. परंतु ज्यावेळेस कुठेतरी जाणवायला लागतं, की अरे आपल्या बरोबरीच्या मुलींचे रिझल्ट आलेले आहेत, त्या पोस्टवर आहेत, त्या काम करत आहेत किंवा ज्यांच्या शासकीय नोकऱ्यामध्ये नाही झालं. मग ते काही प्रायव्हेट कंपनीजमध्ये आहेत, कुठेतरी नोकरी करत आहे. मग त्यावेळेस आपल्यातली जी सुप्त भावना किंवा जी भावना कुठेतरी आपण विसरलेलो असतो, ती पुन्हा नव्याने जागृत होते आणि जेव्हा तुम्हाला असं वाटायला लागलं ना, की मला करायचंय, तर जस्ट बस. तिथून काय करायची आपल्याला सुरुवात करायची आहे. कुठलीही परीक्षा द्या, कुठल्याही ठिकाणी नोकरी करा. या स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्ही अगदी आजच्या यू-पी-एस-सीचाच अभ्यास चालू करा आणि तुम्ही आय-एस बना. तेही तुम्ही करू शकता. परंतु हा व्हिडिओ करण्यामागचा हेतू हा आहे, की याच्यामध्ये कुठल्याही परीक्षेचं बंधन नाहीये, कुठल्याही करिअरचं बंधन नाहीये किंवा हा व्हिडिओ फक्त मुलींनीच पाहावा का? तर नाही. जे अ, मुलं आहेत, की जे मेल आपले कॅन्डिडेट्स आहेत, सबस्क्रायबर आहेत, तर त्यांच्याही घरामध्ये त्यांची बायको असू शकते, बहीण असू शकते, वहिनी असू शकते, की ज्यांचा करिअरमध्ये गॅप पडलेला आहे आणि त्यांना ते आता रिस्टार्ट करायचंय, पुन्हा नव्याने सुरू करायचंय. तर मग या गोष्टी तुम्ही त्यांनाही सांगू शकता, जेणेकरून त्यांचा प्रवास देखील काय होईल, खूप सोपा होईल. तर बघा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, उद्या करू,
नंतर करू, पुढच्या आठवड्यात करू, आता दिवाळीच आहे, दिवाळी होऊन जाऊ दे, मग दिवाळीचं आवरायचं आहे, फराळ आहे, सण समारंभ आहे, पाहुणे आहेत, एवढं सगळं होऊन जाऊ दे, मग करू. जेवढं तुम्ही आजची गोष्ट उद्यावर ढकलता तेवढं तुम्ही या फेल्युअरच्या जवळ जाता. म्हणून म्हणून हे जे शब्द आहेत, उद्या करू, परवा करू, काही काळानंतर करू, या शब्दाला काय म्हणलेलं आहे? फेल्युअर वर्ड. कारण तुम्ही सुरुवात करू शकत नाही या गोष्टींमुळे. कारण हे बघा, संसार आहे, सगळ्या गोष्टी आहे, ही फॅक्ट आहे. ते तुम्ही स्वीकारा. हे कधीच संपणार नाही आणि योग्य वेळ ही कधीच येत नसते. जेव्हा आपल्याला वाटलं, जस्ट स्टार्ट. कुठलीही परीक्षा, कुठलीही परीक्षा, कुठलंही करिअर, कुठल्याही ठिकाणी नोकरी. बरोबर? तर जेव्हा तुम्ही काय करता, हे सुरुवात करता, बघा सुरुवात केल्यानंतर आपल्याला आपोआप मार्ग सापडत जातात. आणि आपल्या घरच्यांनाही समजत असतं, की अरे हां, हिचा इंटरेस्ट आहे, हिला करायचं आहे. किंवा थोडं आपण जर तिला मदत केली, तर काय होऊ शकतं, की ती नोकरी करू शकते आणि त्याचा फायदा हा फक्त तिला होत नसतो. हा अख्ख्या कुटुंबाला होत असतो. तुमच्या मुलांना होत असतो आणि घरातल्या सगळ्या सदस्यांना होत असतो. तर काय करायचं आपल्याला? बी आय एम स्टार्टिंग पर्सन म्हणजे काय? आत्ता चालू करायचंय मला. नोकरी बघायची, अभ्यास करायचा आहे, सुरुवात करा, आत्ता करा. आणि ते एकदा डोक्यात ठरवलं, एकदा स्वतःवर विश्वास ठेवला, की येस मला करायचं आहे. आता फिक्स तर झालेलं आहे. मग पुढे काय? मग पुढे आपल्याला ह्या 2-3 ज्या गोष्टी आहेत, 2-3 जे टेक्निक आहेत, ते आपल्याला वापरायचे आहेत. बघा, घरातलं सगळं आवरून अभ्यास करणं, हे समोरच्या पाहणाऱ्या माणसाला फार सोपं वाटू शकतं. परंतु जे ते करत असतो, त्याला माहिती आहे, की ते किती अवघड आहे. एक वेळेस तुम्ही जेव्हा आपण बाहेर असतो म्हणजे हॉस्टेलवर असतो किंवा कॉलेजमध्ये असतो, त्यावेळेस आपण फक्त अभ्यास करत असतो. मग त्यावेळेस आपल्याला घरातले सण समारंभ, घरातल्यांची आजारपणं, अ, डबा, अजून काय असेल ना, सगळ्या सांसारिक गोष्टी, त्याच्याशी आपला काहीच संबंध नसतो. पण त्यावेळेस ना, जे लोकं घरी असतात ना, तर आपल्याला वाटतं, की काय करत असेल ही घरी बसून? काही होत नाही किंवा एवढं काय काम असतं घरात? किंवा अनेक जी मुलं आहेत, जे हे व्हिडिओ पाहत असतील, तर त्यांच्या मनात हा प्रश्न नक्कीच आला असेल, की काय घरी तर बसायचं असतं, मग काय होतंय? परंतु जो व्यक्ती घरी बसतो ना, तो कधीच रिकामा नसतो. पर्टिक्युलर तुमच्या घरातली जी स्त्री आहे, मग ती तुमची आई, अ, बहीण, वहिनी, बायको या स्वरूपात कोणीही असू शकतं. तर बघा, त्यावेळेस तुम्ही देखील त्यांना या गोष्टी नक्कीच सांगितल्या पाहिजे आणि ज्या मुली हे व्हिडिओ बघतायत, त्यांनी काय केलं पाहिजे, या गोष्टी नक्कीच काय केल्या पाहिजेत, अंमलात आणल्या पाहिजेत. बघा, त्यातली पहिली जी टेक्निक आहे ती आहे टाईम ब्लॉकिंग. टाईम ब्लॉकिंगचा अर्थ काय होतो, की तुमचा जो वेळ आहे त्याचे काय करा, तुम्ही असे ब्लॉक्स करा. बरं? आता समजा सकाळी सकाळी तुमच्या मुलाची शाळा असेल किंवा डबा असेल, नवऱ्याचा डबा करायचा असेल किंवा काय. तर मग ह्या गोष्टीसाठी जर आपल्याला 1 तास लागत आहे, तर तो 1 तास तेवढा त्याच वेळेसाठी ठेवायचा. बरोबर? नंतर तुमचं आवरणं वगैरे सगळं होत करत कसंही झालं तरी 11-12 वाजतातच. 12 वाजले, 12 वाजेपर्यंत काय सगळ्या गोष्टी कंप्लीट झाल्या. तर तो जो तुमचा 7 किंवा 8 वाजेपासून 12 वाजेपर्यंतचा जो एक ब्लॉक आहे, तो तुमचा फक्त कशासाठी ठेवायचा तुम्ही? घरातल्या कामांसाठी. हे फक्त उदाहरण आहे हे समजावण्यासाठी, की टाईम ब्लॉकिंग हे कशाला म्हणतात आणि ते कसं आपल्याला फायद्याचं ठरू शकतं. बरं, ते झाल्यानंतर तुमचं 1 वाजेपर्यंत जेवण वगैरे झालं. मग 1 वाजेपासून तर साधारण 5 वाजेपर्यंत हा जो मधला वेळ असतो ना, त्या वेळेमध्ये एकतर आपल्या घरातले कोणी वडीलधारी असतील, तर ते सहसा त्यांची झोप घेण्याची वेळ असते आणि मुलंही असतील, तर तेही मोस्ट ऑफ टाईम ते झोपलेले असतात किंवा मधला जो वेळ आहे, त्या काळामध्ये आपल्याला इतकं सारखं उठ-बस होईल अशी कामं नसतात. मग जो मधला वेळ आहे, तो तो जो ब्लॉक आहे, तो तुम्ही कशाला ठेवा तुमचा जो अभ्यास आहे, एक्झॅक्ट अभ्यास आहे, तर त्यासाठी तुम्ही तो नक्कीच ठेवला पाहिजे. नंतर मग पुढचा जो संध्याकाळचा वेळ आहे, आपले घरातला स्वयंपाक आलं, या सगळ्या गोष्टी जेवण वगैरे करत आपल्याकडे 9 कसेही वाजतात, कधी ते 10 ही वाजतात, तर तुम्ही 10 वाजेपर्यंत जर पकडलं, मग 10 वाजेपर्यंत पकडल्यानंतर हा तुमचा काय झाला, एक ब्लॉक झाला आणि 10 वाजल्यानंतर एक तास ठेवायचा आहे, की तुम्ही दिवसभरामध्ये जोही काही अभ्यास केलेला आहे, 2 तास, 3 तास जो मधला वेळ तुम्हाला मिळालेला आहे, तर त्या वेळेतून जो अभ्यास झाला आहे, त्याची रिव्हिजन करण्यासाठी तुम्ही हा शेवटचा ब्लॉक हा ठेवलाच पाहिजे. याचे 2 मुख्य फायदे आहेत. बघा, टाईम ब्लॉकिंग मेथड वापरल्यामुळे काय होतं, की मग आपल्याला हे कळतं, की आपलं घरकामासाठी मला एवढा वेळ आहे, तो द्यावाच लागणार आहे. त्यावेळेस
तुमच्या डोक्यामध्ये अरे मला अभ्यास करायचा आहे, कसं होईल, काय होईल, होईल का नाही, वेळ मिळेल का नाही. जर असं करत बसलात तर घरातलंही काम होत नाही आणि अभ्यासही होत नाही. ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करायला बसता त्यावेळेस फोकस ऑन ओन्ली युअर स्टडी. पण जेव्हा आपण अभ्यास करतो आणि फक्त अभ्यास करतो, तर त्यावेळेस आपल्या मनामध्ये तेव्हा आपल्या मनामध्ये काय, बाकीच्या जर गोष्टी आल्या, तर अभ्यासही होत नाही आणि तुमचा रिझल्टही येत नाही. कारण भीती वाटत असते ना, की आपण केलंच नाही तर आपण पास कसं होणार? सो टाईम ब्लॉकिंगमुळे काय होतं, की तुमच्या मेंदूला कळतं, की आता मला इथं काम करायचंय, आता मला इथं काम करायचंय आणि तो यशस्वीरित्या काम करतो. कारण मी जो आपल्या विद्यार्थ्यांसाठी व्हिडिओ केला होता, त्यात मी म्हटलं होतं, की आपला मेंदू फार प्रेमळ असतो. त्याला आपण समजावून सांगितलं, की त्याला कळतं, तो ऐकतो. परंतु जर आपण खूप गोष्टी मला वाटतं, की हां, मी मल्टीटास्कर आहे. मला खूप एकीकडे कामही करायचंय, एकीकडे लेक्चर्स ऐकायचे आहेत. परत अजून मुलाला शाळेची तयारी पण करायची आहे. जितकं तुम्ही मल्टीटास्किंग करायला जाल, तितकं तुमचं कन्फ्युजन वाढतं. हे जे काही बोलतेय हे माझा वैयक्तिक अनुभव आहे. एका वेळेस एक करा, व्यवस्थित करा, त्याच्यातून 100% रिझल्ट येतो. पण खूप गोष्टी अंगावर घेतल्या आहेत. राइट? आमच्या अभ्यासिकेमध्ये एक मुलगी बघितली होती मी. तर ती लॅपटॉपवर तिच्या लेक्चर्स वगैरे ऐकायची. यूपीएससी प्रिपरेशन करायची. लेक्चर्स ऐकायची. त्याच्यानंतर साइडला नोटबुकमध्ये ती मॅथ्स सोडवायची. मॅथ्स रिझनिंगचे प्रश्न सोडवायची. म्हणजे कानामध्ये तिचे लेक्चर्स ऐकू येत आहेत. हाताने ती काय करतीये मॅथ्स सॉल्व्ह करते. मॅथ्स रिझनिंगचे प्रश्न सॉल्व्ह करते आणि जेवायला पण उठायची नाही. मग तिथेच खुर्चीवर बसून जे काही खायचं असेल, फळं वगैरे खायची असेल, ते म्हणजे ॲट अ टाईम ती 3 ते 4 गोष्टी करायची. रिझल्ट काय आला? 0. आणि ते होतं. म्हणून काय करायचं आपल्याला टाईम ब्लॉक करायचा आहे. त्या वेळेमध्ये ते काम करायचे. थोडं करा, परंतु ते फ्रुटफुल होतंच. तर ही आपल्याला मेथड वापरायची आहे. दुसरी आहे टेक हेल्प. बघा आपल्या घरामध्ये नाही म्हटलं तरी कुणी ना कुणी असतं. मोठे असतात सासू-सासरे किंवा एकत्र कुटुंबात दीर-जाऊ, नणंद वगैरे. तर अ, आपण ना आपल्याकडे एक पहिल्यापासून मुलींची अशी एक हे केले जाते ब्रेन वॉशिंग, की जे काय आहे तुझं तुलाच करायचंय, कोणी मदतीला येणार नाही, कशाला कोणाकडून मदत मागायची, त्यांनी आयुष्यभर केलंय, आता ते कशाला करतील? तसं नसतं. थोड्या काही ज्या गोष्टी आहेत, बारीक-बारीक गोष्टी, अगदीच तुम्हाला काय उद्या उठून लगेच सासूला सगळे कामं सांगा, तर असं मी म्हणणार नाही. आणि ते सांगणं चुकीचं आहे. कारण आपल्याला कळतं, की समोरच्याचं वय काय आहे आणि समोरच्याला आपण किती काम सांगू शकतो. पण त्यासाठी बारीक-बारीक ज्या गोष्टी आहेत, तर त्या गोष्टींसाठी तुम्ही घरातल्यांची मदत घ्या. रिक्वेस्ट करा. ऑर्डर करू नका. घरातले आपले ऑर्डर ऐकत नाही. बरोबर? तर रिक्वेस्ट केली तर काय होतं, आपोआप एकदा नाही म्हणणार, दोनदा नाही म्हणणार, पण त्यांना वाटेल, की अरे हां, काहीतरी चांगलंच करत असेल तर आपण मदत करायला पाहिजे. तर ती गोष्ट घ्या. आपल्या घरातल्यांची काय करा, मदत घ्या. मदत मागायला लाजू नका. मी सक्षम आहे, मी सर्व गुण संपन्न आहे, मी माझं सगळं पाहून घेईल. असं करण्यामध्ये ज्या मुलीने तिचं आयुष्य घालवलं, तर तिचं हे चालू राहतं. ती कधीच तिच्यासाठी वेळ काढू शकत नाही. ती कधीच बाहेर जाऊन काम करू शकत नाही, नोकरी करू शकत नाही. कारण की यात फक्त पैसा कमवणं हा आपला एकमात्र उद्देश अजिबात नाहीये. तुम्ही पण एक माणूस आहात. तुमच्याही काहीतरी गरजा आहेत. तुम्हालाही फ्री टाईम हवा आहे. तर त्या सगळ्या गोष्टींसाठी इतरांची मदत घ्या. घरातल्या काही कामांसाठी जर तुम्हाला एखादी मावशी म्हणा, कुणी जर कामवाल्या एखाद्या ताई वगैरे असतील, त्या जर येऊ शकत असतील, तर त्यांची मदत घ्या. त्यांनाही रोजगार होईल, त्यांनाही 2 पैसे मिळतील आणि तुमचं जे काम आहे ते काय होईल, सोयीस्कररित्या होईल. कारण की या सगळ्या गोष्टीचा जर तुम्ही ताण घेतला, स्ट्रेस घेतला, तर अर्थात ज्यासाठी आपण करतोय, की आपल्या आनंदासाठी, तो आपल्याला अजिबात मिळणार नाही. पुढे काय आहे? प्लॅन सिस्टमॅटिक स्टडी. ओके. तर याचा अर्थ हा मुद्दा या अर्थाने घ्यायचा आहे, की बघा जेव्हा आपण सुरुवातीला तुमचं लग्न झालेलं नव्हतं, काही नव्हतं. तेव्हा तुम्ही अभ्यास करता ना, तेव्हा आपण आपल्याला मनाला जे वाटेल तो विषय वाचत असतो. आता वाटलं इतिहासाचं स्टेट बोर्ड वाचायचं, चला आवडलं वाचलं. भूगोल वाचायचं, आवडलं वाचलं. अरे पण तो सिलेबस, त्याची प्रिव्हियस इयरची क्वेश्चन पेपर आपण वाचली का? ते खरंच अभ्यासाला धरून आहे का? तो मुद्दा आपल्याला अभ्यासक्रमामध्ये दिलेला आहे का? हे आपण पहिल्या वर्षामध्ये अजिबात पाहत नाही. आपण प्रश्न उचलतो सॉरी पुस्तक उचलतो आणि ते वाचायला घेतो. परंतु आता आपलं काय? आता आपल्याकडे वेळ कमी आहे. मग अशा ठिकाणी आपलं काय वापरायचंय? डोकं वापरायचंय. आपल्या मेंदूला इथे कामाला लावायचंय. तर त्यासाठी त्याच्या मागचे जे प्रिव्हियस इयरचे पेपर्स असतील, सिलेबस असेल किंवा तुम्ही कुठल्याही ठिकाणी तुम्हाला नोकरीला जायचं असेल,
तर त्याच्या ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या तुम्ही काय करा, समजून घ्या. कमी वेळेत समजून घ्या. जेणेकरून तो पाया तुमचा जर भक्कम झाला, तर पुढे येणारा जो अभ्यास आहे, तो तुमचा काय होतो? परफेक्ट होतो. आता रेफरन्स बुक तुम्ही एखादं घेतलं, समजा पॉलिटीसाठीचं घेतलं, तर तुम्हाला अख्खं एवढं मोठं पुस्तक वाचायची गरज नसते. तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला आयोगाने काही सिलेबस दिलेला आहे. मग तुम्ही कुठली परीक्षा देत आहात, त्याच्या अनुसरून काही सिलेबस आहे. त्याच्या अनुसरून त्या सिलेबसची डेप्थ आहे. तर तो विषय किती समजावा हेही तुम्हाला कळतं. कशाच्या माध्यमातून? तर प्रश्नांच्या माध्यमातून. तर या गोष्टी अगोदरचा जो सुरुवातीचा जो काळ आहे, तो या गोष्टीसाठी द्या. त्यात तुम्हाला वाटू शकतो की वेळ वाया जातोय, परंतु नाही. हा तुमचा रोड मॅप आहे. बघा, तर ह्या तुम्ही जर मॅपने जर गेलात, तर काय होतं ती गोष्ट आपल्याला व्यवस्थितरित्या काय येते, लक्षात येते आणि मग अर्थात आपला फंडा एकदम क्लिअर आहे. आपला मेंदू हे मशीन आहे. त्याला जितकं तुम्ही साधं, सोपं, सिस्टमॅटिक करून द्याल, तितकं तो पटकन लक्षात ठेवतो. आणि आपण जितक्या गोष्टी गोंधळात टाकल्या, की बिचारा कामातून जातो. मग आपल्याला काय करायचंय? सिस्टमॅटिकली लिहून ठेवलं, की मला ह्या विषयामध्ये हे वाचायचं आहे. या पुस्तकातून वाचायचं आहे. अख्खं पुस्तक म्हणजे तुमचा अख्खा सिलेबस कधीच नसतो. प्लीज या गोष्टी काय करा, लक्षात ठेवा आणि अशा पद्धतीने जर तुम्ही गेलात, तर बघा तुमचं घरातलंही तुमचं टेन्शन कुठल्या गोष्टीचं राहत नाही. त्यानंतर तुम्ही स्वतः आनंदी होता. कारण तुमचं घरात पण मॅनेज होतंय आणि तुमचा अभ्यासही होतोय आणि सगळ्यात महत्त्वाचं ह्या सगळ्या गोष्टी करताना आपल्याला परीक्षा येते, आपण देतो आणि आपण पास होतो. हे फॅक्ट आहे. ते होतं. कारण जेव्हा आपण इतक्या पॉझिटिव्हली सगळ्या गोष्टींचा विचार करतो, की मी घरातले छान करते, माझा अभ्यासही होतोय, रिव्हिजन होतीये रोजच्या रोज, कारण रात्रीचा जो 1 तास आहे, तो तुम्हाला रिव्हिजनसाठी खूप मस्त आहे. रिवाईज करतोय आपण गोष्टी आणि शेवटी जो आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन जे आपल्याकडे पहिलीपासून म्हणतच गेले, की चांगलं बोला म्हणजे चांगलं होतं. ते का सांगितलंय? कारण घरातली जी आपली वास्तू असते, ती काय म्हणते? तथास्तु. आणि आपण घरातली स्त्री जी पर्टिक्युलरली अख्खा दिवस आपण घरात असतो. मग आपण जर आनंदाने जर ती गोष्ट केली, कुठलीही गोष्ट, तर त्याच्यातला जो आनंद आहे, त्याच्यातला जे सक्सेस आहे, ते आपल्याला कमी वेळेमध्ये आणि स्वतः आनंदी राहून आणि घरातल्या प्रत्येकाला आनंदी करून आपण ते काय करू शकतो? मिळवू शकतो. तर ह्या ज्या 3 गोष्टी आहेत, त्या आपल्याला काय करायच्या आहेत? तुम्ही नक्की फॉलो करा. मुलींनी सुद्धा करा आणि जे मुलं जेव्हा व्हिडिओ पाहत असतील, तर त्यांनी देखील त्यांच्या घरात ही गोष्ट नक्की शेअर करा. टाईम ब्लॉक करा. नंतर काय करा, घरच्यांची मदत करा आणि तुम्हाला जो पण काय अभ्यास करायचा आहे, त्याचा काय करा, सिस्टमॅटिक प्लॅन तयार करा. उगाचच काहीतरी घेतलं पुस्तक, वाचलं आणि सोडलं, असं कराल तर त्याला काहीही अर्थ नसतो. शेवटी जे पूर्वीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं, की तुमच्या काय करायचंय तुम्हाला ट्रेन युअर ब्रेन. तुमच्या मेंदूला काय करायचंय आपल्याला? ट्रेन करायचंय. कशासाठी? एक खूप चांगल्या आयुष्यासाठी आणि खूप चांगल्या आनंदी आणि यशस्वी जीवनासाठी. सो आजच्या लेक्चरमध्ये इथेच थांबूयात. आपलं इंग्लिश ग्रामरचं लेक्चर किंवा त्याच्यातला एखादा व्हिडिओ किंवा प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन घेऊन मी आता नेक्स्ट व्हिडिओ माध्यमातून तुमच्या भेटीला येणार आहे. तोपर्यंत थँक यू सो मच. बघा आता माझी जरा घाई होतीये, कारण माझ्याही मागे घर आहे, संसार आहे, या गोष्टी आपल्या बॅक ऑफ द माइंड असतातच. परंतु त्या सगळ्या गोष्टी सांभाळून आपल्याला काय करायचंय? आपलं जे करिअर आहे, आपला जो अभ्यास आहे, आपली जी पोस्ट आहे, तर या सगळ्या गोष्टी आपल्याला मिळवायच्या आहेत. सो फ्रेंड्स, ऑल द बेस्ट आणि लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक यू सो मच.